आणि इथल्या प्रस्थापितांना मातीत गाडलं पाहिजे। कारण मातीत जर तुम्ही नाही गाडलं तर तुम्हाला यांनी पुण्यातनं बेदखल केलं आहे, पिंपरी चिंचवडमधनं बेदखल केलं आहे, मुंबईतनं बेदखल केलं आहे। हे बघा, ग्रामीण भागामधल्या पंचायत राज आणि जिल्हा परिषदामध्ये ओबीसीनी एकत्र आलं पाहिजे आणि इथल्या प्रस्थापितांना मातीत गाडलं पाहिजे। कारण मातीत जर तुम्ही नाही गाडलं तर तुम्हाला यांनी पुण्यातनं बेदखल केलं आहे, पिंपरी चिंचवडमधनं बेदखल केलं आहे, मुंबईतनं बेदखल केलं आहे। मूळ ओबीसीनो जागा व्हा आणि ओबीसीचा जो उमेदवार आहे त्याला मतदान करा। आज मी वीरमध्ये आलो आहे, इथं नाथ मस्कोबाला मी दर्शन घेतलं आहे। मी इथं मेंढपाळांच्या देवताला भेटायला आलो आहे, इथल्या पशुपालकांच्या, इथल्या भटक्यांच्या, इथल्या बलुत्या आलुत्याच्या, गावगाड्यातला जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, जो माझ्या नाथ मस्कोबाला येऊन कौल लावतो, त्या नाथ मस्कोबाला कौल लावायला आलो आहे की इथल्या राज्यकर्त्यांना थोडीशी सुबुद्धी दे। इथल्या राजकारणातली मान सन्मानाची पदं, इज्जतीची पदं, कुटुंबाच्या पलीकडं या गावगाड्यातल्या सगळ्या बलुतेदारांना, आलुतेदारांना पण सामावून घ्या। कारखाने तुमच्याच घरात ठेवू नका, आमदारक्या खासदारक्या तुमच्याच घरात ठेवू नका, तर तुम्ही या गावगाड्यातल्या बहुसंख्य लोकांचं प्रतिनिधित्व ज्या ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून मिळतंय त्यांना ओबीसीची तिकीटं द्या। हे मी सांगायला, हे साकडं घालायला मी नाथ मस्कोबाला आलो। खऱ्या अर्थाने राज्यात महानगरपालिका पार पडत आहेत, 15ला मतदान देखील होते, परंतु काही ठिकाणी वेगवेगळ्या युत्या पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये उद्धव ठाकरे लढताना दिसत आहे, पुण्यामध्ये दोन्ही पवार कुटुंबीय एकत्र आलेली पाहावयास मिळत आहे। कसं पाहता एकंदरीत? हे बघा, ह्यांना सामान्य माणसाचं काही देणं घेणं नाही। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आलेत कारण मुंबई जर हातनं गेली तर यांचं राजकारण संपलं। भाजपला वाटतंय की 74,000 कोटीची मुंबई महानगरपालिका आपल्या हातात जर आली तर विरोधक संपला। अजितदादाला वाटतंय की पिंपरी चिंचवड 9,000 कोटीची महानगरपालिका मला पाहिजे आणि भाजपला वाटतंय की 13,000 कोटीची पुणे महानगरपालिका आम्हाला पाहिजे। काय पडलंय व सामान्य माणसाचं देणं घेणं आहे का यांना? दीनदलितांचं देणं घेणं आहे का? स्लम्सचं देणं घेणं आहे का? झोपडपट्ट्यामधल्या रस्त्यांचं, आरोग्याच्या सुविधांचं देणं घेणं आहे? अरे एकही माणूस सामान्य कुटुंबावर बोलायला तयार नाही, सामान्य जनतेच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही। दादानं बोलावर लांडगेवर, लांडगेनं बोलावर दादांवर, मोहोळांनी बोलावं दादावर, दादांनी बोलावर मोहोळावर, आणि हे सगळे सत्तेत एकमेकाच्या मांडीला मांडी लावून, म्हणजे देवाभाऊ मुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री वारे, आणि आम्हाला तुम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।